सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 5,45,000 रुपये किमतीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. चौकशी दरम्यान त्यांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली असून या प्रकरणात पोलिसांनी एकूण 9 मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे 5,45,000 रुपये असल्याचे सांगण्यात आलं आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या पथकाने केली आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही तपास व गुप्त बातमीदारांचा वापर करून यशस्वी केली आहे. सोलापूर शहरात वाढत्या वाहन चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत. अशा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.